तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार आहोत की नेमकी वेटिंग लिस्ट ही कशा प्रकारे काम करते किंवा तुम्ही वेटिंग लिस्टमधले जे काही विद्यार्थी आहे यांचं या ठिकाणी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। या अगोदरसुद्धा आपण या विषयावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तरीसुद्धा आपण या ठिकाणी पुन्हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण की भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट्स आहेत वेटिंग लिस्टबद्दल, प्रतीक्षा यादीबद्दल। नेमकी प्रतीक्षा यादी कशी काम करणार आहे ते आता या ठिकाणी तुम्ही बघून घ्या। आणि होमगार्डच्या ज्या काही मीटिंग्स असतात किंवा होमगार्ड ही जी काही संघटना आहे, तर होमगार्डमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं, बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी होमगार्ड मध्ये नोकरी करत नाहीत, ही सुद्धा परिस्थिती सत्य आहे। याचे पगारसुद्धा रेग्युलर होत नाही आहेत आणि 360 दिवस नाही तर जास्तीत जास्त दिवससुद्धा या उमेदवारांना काम नसते, ही सुद्धा इथली वास्तविक परिस्थिती आहे। त्यावर काल एक मीटिंग झालेली आहे, त्याचासुद्धा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या। ओके, तर या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे। तर एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे की या ठिकाणी समजा हा एक जिल्हा आहे, या ठिकाणी हा एक चार्ट आहे, बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येऊन जाईल विषय। समजा आता हा एक जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये 200 जागांची व्हॅकन्सी निघालेली आहे। हा जिल्हा तुम्ही महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा समजू शकता। समजा आपण या ठिकाणी नागपूर हा जिल्हा या ठिकाणी समजलेला आहे, तर 200 जागेची व्हॅकन्सी नागपूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी निघालेली आहे। आणि जाहिरात निघाल्यानंतर, भरती प्रक्रिया झाल्यानंतर या ठिकाणी हे जे विद्यार्थी आहेत, 200 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। त्या कारणामुळे आता या ठिकाणी 200 विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहेत। आणि हा खालचा जो चार्ट आहे, खालचा जो बॉक्स आहे, हा समजा तुम्हाला या ठिकाणी वेटिंग लिस्ट संदर्भातला हा एक बॉक्स या ठिकाणी असणार आहे। 3 बॉक्स आहेत, 3 बॉक्समधला पहिला जो बॉक्स आपण बघितलेला आहे, यामध्ये हा एक जिल्हा आहे, जिल्ह्यात 200 होमगार्डची या ठिकाणी व्हॅकन्सी निघालेली आहे आणि 200 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। आता उरला विषय आपला वेटिंग लिस्टचा। तर वेटिंग लिस्ट कशा प्रकारे या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल ते या ठिकाणी बघा। तर समजा आता हा जो चार्ट आहे, हा एक सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत आणि हा दुसरा चार्ट जो आहे या ठिकाणी वेटिंगमधले विद्यार्थी आहेत। या ठिकाणी 200 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहेत, नागपूर जिल्हा आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो। तर या ठिकाणी बघा, आता हा जो वेटिंगचा जो बॉक्स आहे, तर या वेटिंगमधले विद्यार्थी यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी नेमकी काय परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण व्हावी लागेल, जेणेकरून तुम्हाला प्रतीक्षा यादीमधल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे। तर पहिली गोष्ट या ठिकाणी एक व्हायला पाहिजे, या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या जागा या ठिकाणी वाढायला पाहिजेत, तसं या ठिकाणी होणार नाही, ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या। 200 जागाची व्हॅकन्सी त्यांनी मागितलेली आहे, 200 जागा त्यांनी भरलेल्या आहेत, त्या कारणामुळे जागा आता या ठिकाणी वाढणार नाही आहेत। दुसरा चान्स काय आहे, तर या ठिकाणी जे काही रिन्युअल असतं, पुनर्नोंदणी ज्याला आपण म्हणतो, तर रिन्युअल या ठिकाणी काही लोक होमगार्डचे करणार नाहीत, त्यांच्या या ठिकाणी जागा ॲटोमॅटिक रिक्त होतील। बरेचसे उमेदवार असे असतात की होमगार्ड्सला कंपल्सरी काम नसल्या कारणामुळे किंवा मग कंटिन्यू काम नसल्या कारणामुळे होमगार्डकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि काम करण्याची त्यांची इच्छासुद्धा त्या ठिकाणी कमी होत असते। त्या कारणामुळे ते पुनर्नोंदणी त्या ठिकाणी करत नाही आहेत आणि असे जे पुनर्नोंदणी न केलेले उमेदवार आहेत ते त्यातून बाद होतात आणि त्या ठिकाणी जागा त्यांच्या व्हॅकंट होतात, जागा त्यांच्या रिकाम्या होतात। समजा आपण या ठिकाणी बघितलं की जागा त्या ठिकाणी 10 जागा आपण एक समजू एक्झाम्पल म्हणून की 10 जागा त्या ठिकाणी रिकाम्या झालेल्या आहेत। आता दुसरा एक चान्स, एक पर्याय संपला आपला, जागा वाढणार नाही आहे। दुसरा एक पर्याय आपला संपला की त्या ठिकाणी समजा रिन्यू जर काही उमेदवारांनी केलं नाही तर त्या ठिकाणी त्या जागा व्हॅकंट्स होतात। आणि दुसरा एक चान्स त्या ठिकाणी असा होणार आहे की हे जे सिलेक्शन झालेले या ठिकाणी विद्यार्थी आहेत, तर यामधले बहुतांश विद्यार्थी हे इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असतात। आपण बघितलं की जे ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत ते सुद्धा होमगार्ड्समध्ये सध्या आहेत, तर त्यांचंसुद्धा जर सिलेक्शन त्या ठिकाणी झालं तर त्या ठिकाणी त्यांना होमगार्डमध्ये काम करण्याची मनाची तयारी नसते, त्या कारणामुळे ते होमगार्ड जॉईन करत नाहीत। त्यांचं सिलेक्शन झालेलं असलं तरी त्या ठिकाणी ते होमगार्डला पसंती देत नाहीत, त्या ठिकाणी ते जॉईन करत नाहीत आणि अशा विद्यार्थ्यांचीसुद्धा या ठिकाणी जागा व्हॅकंट राहतात। समजा आता या ठिकाणी वेटिंग लिस्टला जर समजा या ठिकाणी 10 जागा या ठिकाणी व्हॅकंट राहिल्या, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जॉईन केलेलं नाही आहे। आता या ठिकाणी ॲटोमॅटिक जागा किती झाल्या, रिक्त झाल्या, तर या ठिकाणी 180 जागा या ठिकाणी झाल्या आणि 20 जागा या ठिकाणी रिक्त झालेल्या आहेत। 10 जागा आपण पकडलेल्या आहेत की त्यांनी पुनर्नोंदणी केलेली नाही आहे, रिन्युअल केलेलं नाही आहे, आणि 10 जागा अशा आहेत की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी जॉईन केलेलं नाही। अशा प्रकारे 20 जागा त्या ठिकाणी रिक्त झालेल्या आहेत। आता या वेटिंगमधले जे काही विद्यार्थी आहेत, या वेटिंगमधल्या 20 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये होणार आहे, वेटिंगमधल्या 20 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये होणार आहे। हे बघा, या ठिकाणी ही 200 पकडले आपण आणि यातले आता विद्यार्थी यामध्ये जाणार आहेत, कारण की आपण 10
विद्यार्थी रिन्युअल करणार नाहीत आणि 10 विद्यार्थी जॉईन करणार नाहीत. असं जर पकडलं तर या ठिकाणी 20 विद्यार्थी 20 जागा या ठिकाणी खाली राहिल्या आणि या वेटिंग लिस्टमधले 20 विद्यार्थी या ठिकाणी ते घेणार आहेत. परंतु आता इथं प्रॉब्लेम असा आहे की होमगार्डची जी काही संघटना आहे ही संघटना प्रॉम्प्ट नाही आहे, काम करण्यासाठी एकदम अशी सक्रिय नाही आहे. त्या कारणामुळे इथं उमेदवारांना त्रास होऊ शकतो. हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे. ताबडतोब या ठिकाणी 20 जागा खाली झाल्या म्हणजे मग वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर त्यांना कॉल करणे, त्यांना बोलवणे, त्यांना लेटर पाठवणे अशा प्रकारच्या ज्या काही प्रक्रिया असतात याला पोलीस भरतीच्या तुलनेत किंवा इतर डिपार्टमेंटच्या तुलनेमध्ये या ठिकाणी वेळ लागतो. ही गोष्टसुद्धा तुमच्या लक्षात असायला पाहिजे. त्या कारणामुळे आपण सांगतो आहे की वेटिंग लिस्टमधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी बाकीच्यासुद्धा ज्या काही परीक्षा आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. बाकीचे सुद्धा पर्याय त्यांनी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. तुम्ही वेटिंगमध्ये आहे काही हरकत नाही. जर यांची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर जर व्यवस्थित चालली तर या ठिकाणी तुम्हाला वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना चान्स मिळणारच आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुमची जी काही वेटिंग लिस्ट आहे ही मला वाटते 31 मार्चपर्यंत या ठिकाणी त्यांनी वैध ठेवलेली आहे. त्या कारणामुळे हा महिना डिसेंबर आहे, 2-3 महिने जायला काही वेळ लागणार नाही आहे आणि 2-3 महिन्यामध्ये मग 365 दिवस ड्युटी मिळाली पाहिजे किंवा मग त्यांचं जे काही वेतन आहे ते वेतन कंटिन्यू झालं पाहिजे, यावरच त्यांचा जास्त भर असणार आहे. त्या कारणामुळे वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांनी जास्त या ठिकाणी ताणतणावात न राहता बाकीचे जे काही पर्याय आहेत त्याकडे सुद्धा या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे असं आपलं या ठिकाणी वैयक्तिक मत असणार आहे. कारण की यामध्ये गुरफटून जाऊ नका आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जरी झालेलं असलं तरी त्यांनीसुद्धा यामध्ये गुरफटून जाऊ नका. कारण की या ठिकाणी फक्त 5% आरक्षण पोलीस भरतीला आहे आणि यामध्ये खूप साऱ्या सुधारणा होमगार्डनी करायला पाहिजे, प्रशासनाने करायला पाहिजे. कारण की भरपूर सारे प्रश्न आहेत. एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी माझ्या लक्षात असा आला की या ठिकाणी 3 वर्ष या ठिकाणी तुम्ही ड्युटी केल्यानंतर तुम्हाला 5% आरक्षण त्या ठिकाणी मिळणार आहे. या 3 वर्षामध्ये तुम्हाला कंटिन्यू ड्युटी नाही आहे, जास्तीत जास्त दिवस तुम्हाला काम नाही आहे. त्या कारणामुळे तुमचे ते जे वर्ष आहेत ते वर्षसुद्धा जायला त्या ठिकाणी वेळ लागणार आहे. आणि समजा या ठिकाणी जर एखाद्या उमेदवाराचं वय जर या ठिकाणी समजा 25 वर्ष वय असेल आणि 28 वर्ष होईपर्यंत त्याला होमगार्डमध्ये काम करावे लागणार आहे, नंतर त्याला त्या ठिकाणी 5% आरक्षण पोलीस भरतीमध्ये मिळणार आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांकडे प्रशासनाचं लक्ष या ठिकाणी नाही आहे असंच यातून दिसतंय. उमेदवारांना या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगार द्यायला पाहिजे, त्याबद्दल प्रश्न नाही. परंतु त्यांच्यासोबत त्यांना सुविधासुद्धा त्यांनी द्यायला पाहिजे. 365 दिवस कामसुद्धा द्यायला पाहिजे. त्यांची जी काही एक प्रक्रिया आहे, प्रोसिजर आहे, ती प्रोसिजरसुद्धा फास्ट व्हायला पाहिजे. असे सुद्धा महत्त्वाचे विषय यामध्ये असणार आहेत. आजच्या या विषयावर आपण नंतर व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट समजायला पाहिजे, सांगितलेली आहे आपण की वेटिंग लिस्टचे विद्यार्थी आणि सिलेक्शन झालेले विद्यार्थी यांना यामध्ये येण्यासाठी जे काही चान्सेस आहेत ते चान्सेस तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिलं या ठिकाणी जागा वाढणार नाही आहेत. दुसरं या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत, उमेदवार आहेत ते रिन्यू करणार नाही आहेत तर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. आणि तिसरा एक चान्स यामध्ये असा असणार आहे की यामध्ये तुम्हाला जे काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी जर जॉईन केलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी चान्स मिळणार आहे. अशा प्रकारची परिस्थिती यामध्ये असणार आहे. त्या कारणामुळे ही एक अपडेट आहे वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी दिलेली आहे. पुढचा व्हिडिओसुद्धा एका वेगळ्या विषयावर येणार आहे. तोपर्यंत तुम्ही वेटिंगवरचे जे काही विद्यार्थी आहे तो हा विषय समजून घ्या. पालघर जिल्हा आणि नागपूर जिल्हा हे 2 जिल्हे यासाठी अपवाद असणार आहेत. कारण की त्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थी वेटिंगवर ठेवलेले आहेत. त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत. ओके, धन्यवाद, थँक्यू.